तर मंडळी संकष्टी विशेष आज आपण बनवणार आहोत मस्त असे बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकचे खूप सारे व्हिडिओ आहेत ना, ते मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि त्याला तुम्ही खूप सारा चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. तर त्यातीलच एक व्हिडिओ मस्त असा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एक छोटी कढई घेतली, त्याच्यामध्ये चमचाभर सारखं तूप आहे, ते छान गरम झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स छान असे परतून घेतलेत. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत, म्हणजे चुनामध्ये ते मस्त कुरकुरीत लागतात. आता आपल्याला गूळ आणि खोबरं घ्यायचंय. जेवढं आपण खोबरं घेणार ना, त्याच्यात किंचित कमी असा गूळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचंय. म्हणजे चव आहे ती खूप छान येते. आता हे सगळं छान एकजीव मिक्स करून घ्यायचं. गूळ आहे तो वितळेपर्यंत बघू शकता अशा पद्धतीने. आता लास्टला याच्यामध्ये वेलची आणि जायफळची मी पावडर घातली. याने आणि छान चव येते. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि याचा ओलावा बघू शकता इथपर्यंतच ठेवायचा, कारण गार झाल्यानंतर ते अजून सुकं होतं. त्यामुळे इथे परफेक्ट असं आपलं चून बनवून तयार झालंय. तर याला मी बाजूला करून ठेवते आणि आता आपण उकड तयार करायला घेऊया. माझ्या काकी सासूबाईंनी मला उकडीच्या मोदकाची जी पिठी असते ना, ती दिली होती. त्या खूप मस्त बनवतात मोदक. तर त्याच पिठीपासून आज मी मोदक बनवते. 2 वाटीच्या प्रमाणाने घेतले मी. जितकी आपण पिठी घेणार ना, तितकंच आपल्याला पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये चमचाभर सारखं तूप घालायचंय. म्हणजे पिठाला शाईन खूप छान येते आणि चवीनुसार मीठ, म्हणजे मोदकाचं वरचं आवरण आहे ना, ते सुद्धा मस्त चविष्ट लागतं त्यासाठी. छान असं पाणी गरम झालं, की याच्यामध्ये अगदी 2 चमचे सारखं, म्हणजे छोटी वाटी भरून आपल्याला साय वगळून दूध घालायचंय. म्हणजे मोदक आहेत ते मस्त पांढरे शुभ्र होतात. सगळ्या मिश्रणाला मस्त अशी उकळी आली ना, की जरा-जरा करून आपल्याला पिठी घालायची आणि असं छान लाटण्याने किंवा चमच्याने गोल-गोल असं ढवळत राहायचंय सगळं पाणी आटेपर्यंत. आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटाची याला वाफ द्यायची अगदी बारीक गॅसवरती. छान अशी वाफ देऊन झाल्यानंतर 5 मिनिटं असंच ठेवायचं आणि मग आपल्याला लगेचच हे पीठ आहे ना, ते वाफाळत असतानाच मळायला घ्यायचंय. फुलपात्राच्या मदतीने मी ते छान याला मळून घेते. छान असं हाताला सोसेल इतपत गार झालं ना, की हाताला हलकं पाणी किंवा तूप लावून छान याचा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी सॉफ्ट बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेत. जितका मोठा आपल्याला मोदक हवा आहे ना, त्यानुसार आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि प्रेस मशीनच्या मदतीने मी याची पाती तयार करून घेते. मोदक कसे वळायचे किंवा वळण्याच्या बऱ्याच सोप्या पद्धती याबद्दल मी सेपरेट एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की जाऊन चेक करा. आता इथे बघू शकता पाती आपली किती मस्त तयार झालेली आहे. पीठ जर लवचिक तयार झालं ना, तर पाती सुद्धा अगदी सुरेख तयार होते आणि मोदक वळायला सोपं होऊन जातं. आता इथे मी चमचाभर सारण आहे, ते पातीच्या मध्यभागी ठेवून सगळ्या पाकळ्या आहेत त्या तयार करून छान असा मोदक वळून घेतलाय. आता पुन्हा मला सारण कमी वाटलं म्हणून चमचाभर सारण मी पुन्हा भरून मोदकाचं तोंड आहे ते बंद करून घेतलेलं आहे. सारण बऱ्यापैकी भरपूर घालायचं, म्हणजे मोदक रसरशीत लागतो खायला. आणि बघू शकता मस्त सुरेख असा आपला हा मोदक आहे तो वळून झालाय. सगळे मोदक मी वळून घेतले होते. आता आपण उकडून घेऊया. त्यासाठी मोदक पात्र आहे ना, त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी घालून मी पाणी आहे ते उकळत ठेवणार आहे. पाणी एक साईडला उकळते तोपर्यंत आपण मोदक उकडण्यासाठीची जी चाळण असते ना, त्याला तूप लावून घेऊया. म्हणजे मोदक आहेत ते चिकटून राहत नाहीत. बऱ्याचदा मी ते हळदीची पानं वापरते, पण आज अवेलेबल झाली नव्हती त्यामुळे असंच प्लेन उकडून घेतेय. आता इथे पाणी छान उकळलंय, तर आपण चाळण आहे ती आतमध्ये ठेवूया आणि मोदक आहेत ते पाण्यामध्ये डुबवून आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. म्हणजे मोदकाला चिरे जात नाहीत, आहेत तसे राहतात. ही खूप महत्त्वाची टिप आहे. सगळे मोदक व्यवस्थित मांडून झाल्यानंतर प्रत्येक मोदकाला एक एक केसरची काडी लावून घेतली. याने मोदकाला रंगही सुरेख येतो आणि चवही छान येते. आता आपल्याला झाकण ठेवून याला 15 मिनिटाची वाफ द्यायची आहे. 15 मिनिटामध्ये बघू शकता मस्त असे वाफाळते उकडून तयार झालेले आहेत आपले मोदक. तर हे मोदक आजचे तुम्हाला कसे वाटले, आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा. अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.